माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। माझा नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शहानंतर किंवा त्यांच्या एवढा सुप्रसिद्ध असलेल्या मंत्र्याचं नाव घ्यायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला चेहरा आठवतो तो नितीन गडकरींचाच। पहिल्या 10 वर्षात त्यांच्या कामाची प्रशंसा देशभरात झाली। सर्व लोक त्यांची वाहवाही करत होते। काही लोक तर त्यांना हायवे मॅन सुद्धा म्हणतायत। पण आज तेच नितीन गडकरी E20 पेट्रोलच्या मुद्द्यात चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहेत। लोक त्यांना साधा प्रश्न विचारतायत की पेट्रोलियम मंत्री तर हरदीप सिंग पुरी आहेत, मग E20 पेट्रोलच्या बाबतीत नितीन गडकरी नेहमीच इतके हळवे होताना का दिसतात? आणि जे इथेनॉल आम्ही तुम्हाला मिसळायला सांगितलंच नाहीये ते तुम्ही आम्हाला न विचारता का मिसळताय, असे सुद्धा प्रश्न त्यांना विचारण्यात आले। लोकांनी हा सुद्धा प्रश्न विचारला की 20% इथेनॉल मिसळण्याची मुदत 2029 पर्यंत होती, मग गडकरींना इतकी घाई कोणत्या गोष्टीची लागली होती की 24 पर्यंतच तुम्ही 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून टाकलं, जेव्हा की भारतात E20 पेट्रोलसाठी गाड्याच उपलब्ध नाही आहेत। लोकांनी आपल्या जुन्या गाड्या फेकून द्यायच्या का, असे सुद्धा प्रश्न उचलले गेले। काही लोकांनी मग माहिती दिली की गडकरींचे 2 सुपुत्र ॲग्रो कंपनी चालवतात आणि त्यांना फायदा पोचावा यासाठीच इथेनॉलची पॉलिसी गडकरी इतक्या दबावाने सरकारवर थोपताना दिसतायत, ज्यात सत्यता सुद्धा आढळते। मी या सर्व प्रकरणाला समजावण्यासाठी एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी केला होता। तुम्हाला सांगितलं होतं की 2 मुलांच्या कंपनीत किती मोठ्या प्रमाणात काही वर्षांमध्ये फायदा होताना दिसलाय। त्या सर्वात पहिले चिरंजीव निखिल गडकरी, त्यांची कंपनी सियान ॲग्रो, या कंपनीची शेअर व्हॅल्यू किंमत 2024 पर्यंत 100 रुपये होती, पण आज त्याच एका शेअरची किंमत 22 पटीने वाढ होऊन 701 रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे। आणि यातही मागच्या 1 वर्षात कंपनीने जितका पैसा कमावलाय त्यातला 73% फक्त इथेनॉलद्वारेच कमावलेला आहे, म्हणजे 743 कोटी रुपयांचा फायदा। त्यांचे दुसरे चिरंजीव सारंग गडकरी, त्यांच्या एका कंपनीने मागच्या 3 वर्षांमध्ये 5,990 कोटी रुपयांपासून 9,591 कोटी रुपयांपर्यंत मजल मारलेली आहे, म्हणजे जवळजवळ दुप्पट पैसा। तसं गडकरींनी या सर्व आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावलेलं आहे। पण या सर्वात जास्त विचित्र गोष्ट ही घडली की विरोधी नेत्यांना इतकी चांगली संधी उपलब्ध असताना गडकरींचं नाव वापरून जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींना, अमित शहांना, BJPला घेरू शकता, त्यावेळी एकाही विरोधी पक्षातल्या नेत्यांनी, एकाने सुद्धा गडकरींचं नाव आपल्या तोंडातून काढलंच नाही। जे लोक आज गडकरींना 2 शब्दांनी बोलतायत किंवा त्यांना भ्रष्टाचारी म्हणण्यापर्यंत मजल मारतायत ते सर्वजण BJPचेच मूळचे समर्थक आहेत आणि अजूनही नरेंद्र मोदींना पसंत करतात, पण गडकरींवर E20चे आरोप त्यांच्याद्वारेच लावले जात आहेत। आणि आज तर माझ्यापर्यंत विश्वस्त सूत्रांद्वारे माहिती येते की नरेंद्र मोदी लवकरच आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत आणि नवीन मंत्रिमंडळात गडकरींना जागा मिळणार नाही आहे। तसं मी BJPबाबत या सूत्रांवर इतका विश्वास ठेवत नाही, कारण या सूत्रांना एकतर BJP कोणाला मुख्यमंत्री करणार याचीही माहिती नसते, मग गडकरींबद्दल समजणं ही तर मग लांबची गोष्ट आहे। पण जे लोक माझ्या ओळखीत आहेत, जे संघाच्या किंवा BJP या पक्षाच्या जवळ आहेत, आतल्या लोकांसोबत त्यांची ओळख आहे, त्या सर्वांनी हे सांगितलं आहे की गडकरींना लवकरच मंत्रिमंडळातून काढण्यात येणार आहे। आणि ज्याप्रमाणे एकेकाळी वाजपेयींवर संन्यास घेण्यापर्यंत पाळी आली होती, तशीच परिस्थिती गडकरींबाबत सुद्धा घडताना दिसणार आहे। अटल बिहारी वाजपेयींचा प्रसंग तसा फार जुना आहे। त्यावेळी ते जनसंघामध्ये काम करायचे आणि त्यांच्या एवढा कट्टर हिंदुत्ववादी नेता शोधूनही सापडणं अशक्य होतं। जे लोक आज योगी आदित्यनाथ यांना कट्टर नेता मानतात त्यांनी जरा अटल बिहारी वाजपेयींची लेखणी वाचावी त्यावेळीची। तुम्हाला योगी आदित्यनाथही सॉफ्ट हिंदुत्ववाले नेते वाटतील, अटल बिहारी वाजपेयी तितक्या वरच्या स्तराचे कट्टर हिंदुत्ववादी नेते होते। पण ज्यावेळी इंदिरा गांधींचा उदय भारताच्या राजकारणात झाला आणि त्यांनी भारतात आणीबाणी लावली, त्यांच्या विरोधात लढण्यासाठी वाजपेयींसमवेत सर्व नेते एकत्र येऊन त्यांनी जनता पक्षाची स्थापना केली आणि 1977 मध्ये जनसंघाने सुद्धा आपल्याला जनता पक्षामध्ये विलीन करून घेतलं। पुढच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बहुमतही मिळालं, पण सरकार काही जास्त वेळ टिकली नाही, कारण प्रत्येक नेत्याला त्या सरकारमध्ये पंतप्रधान व्हायचं होतं।
चरणसिंग तर पंतप्रधान होण्यासाठी इतके उतावीळ झाले होते की कोणासोबतही सरकार स्थापन करा पण मला पंतप्रधान करा अशी परिस्थिती त्यांची झाली होती. आणि विचारधारा ही प्रत्येक पक्षाची इतकी वेगळी होती की जास्त काळासाठी त्याने एकत्र राहणं हे अशक्यच होतं. त्यामुळे शेवटी जनता पक्ष फुटला आणि 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पक्ष या नवीन पक्षाची स्थापना करण्यात आली. स्थापना झाल्यावर अटल बिहारी वाजपेयी तसंही अनुभवी नेते होते म्हणून त्यांनाच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा नियुक्त करण्यात आला. पण राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या वाजपेयींमध्ये आणि तो युवा वाजपेयी जो जनसंघामध्ये काम करायचा त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. वाजपेयींच्या मनात अशी इच्छा होती की भारतीय जनता पक्ष हा सर्वसमावेशी असावा, सर्वांसाठी याचे दरवाजे खुले असावेत. त्यामुळे आपलं हिंदुत्ववादी कट्टरता थोडी कमी करून आपल्याला गांधीवादी विचारधारेवर चाललं पाहिजे असे त्यांचे विचार होते. पण पुढे या विचारधारेवर चालताना 1984च्या लोकसभा निवडणुकीत 99 जागांवर असलेली BJP फक्त 2 जागांवर येऊन आदळली गेली. काँग्रेस 400पेक्षा जास्त जागा त्या निवडणुकीत जिंकली होती आणि राजीव गांधी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन देशावर आपलं वर्चस्व निर्माण करत होते. जेव्हा पराजयाची समीक्षा केली गेली तेव्हा अडवाणींना आणि वाजपेयींना सांगण्यात आलं की तुमची पराजय याच गांधीवादी विचारधारेमुळे झाली आहे. एक तर विचारधारा बदला किंवा अशीच पराजय तुम्हाला वारंवार सहन करावी लागेल. त्यामुळे परत हिंदुत्वावर येण्यासाठी अडवाणी राम मंदिराचा मुद्दा उचलण्याचा विचार करत होते. पण याला वाजपेयींचा साफ नकार होता. त्यांचे असे विचार होते की राम मंदिर किंवा कुठल्याही धार्मिक मुद्द्याला एक राजकीय पक्षाचं समर्थन देणं हे उचित ठरणार नाही. आपलं रस्त्यावर जाणं हे योग्य नाही आहे. आता या निर्णयामुळे अनेक राज्यांच्या निवडणुकीत BJPला नुकसान होत होतं. पक्ष रसातळाला जात होता. त्यामुळे त्यांच्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी आणि त्यावेळी तत्कालीन सरसंघचालक देवव्रतजींनी वाजपेयींना सल्ला दिला की तुम्ही थोड्या वेळासाठी का होईना पण राजकारणातून आराम घ्या आणि पक्षाच्या मार्गातून बाजूला व्हा. संघाच्या आदेशाप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी राजकारणातून बाजूला झाले. पण हा निर्णय त्यांच्या मनावर इतका आघात करणारा होता की त्यांनी 1989ची लोकसभा निवडणूक लढवलीच नाही. आणि दिवसेंदिवस निराशा इतकी वाढत होती की राजकारणातून संन्यास घेण्याचाही विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता. आता नंतर कोणत्या घटना घडल्या, कशा प्रकारे घटनाक्रम घडत गेला आणि मग अटल बिहारी वाजपेयींचा परत कसा उदय झाला ही वेगळी कथा आहे. याविषयी आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करू शकतो. पण हे प्रसंग सांगण्याचं एक लक्ष माझं फक्त एवढंच होतं, हे तुम्हाला समजवायचं होतं की जर तुम्ही पक्षाच्या प्रगतीत आडवा पाय घालून उभा असाल तर तुम्हाला बाजूला करण्यात संघ, तुम्ही कितीही मोठे नेते असाल, मागे पुढे पाहत नाही आणि निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला ते निर्णय मान्य करावेच लागतात. आणि गडकरींसोबतही कदाचित हेच होणार आहे. नितीन गडकरींचे सुरुवातीपासूनच विरोधी पक्षातल्या नेत्यांसोबत चांगले संबंध राहिलेले, विशेष करून शरद पवारांसोबत. आणि ही गोष्ट अनेक BJP समर्थकांना सुद्धा खटकत आलेली. पण नरेंद्र मोदींना कदाचित या सर्व गोष्टी समस्या वाटत नसतील आणि वाटतही असतील. पण संघाचा इतका खंबीर पाठिंबा आहे गडकरींच्या पाठीशी की त्यांना काढणं नरेंद्र मोदींसाठी सुद्धा शक्य आजपर्यंत राहिलेलं नाही आहे. आणि म्हणून त्यांना 3ऱ्या टर्ममध्ये सुद्धा मंत्रिपद द्यावं लागलं. आणि मंत्रिपद मिळाल्यावर असंही नाही आहे की इतर लोकांसारखे गडकरी फक्त भ्रष्टाचार करत राहिले. त्याने भारतासाठी आमूलाग्र बदल घडवून आणला. इतके महामार्ग बनवले की त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळालीच, पण त्यांनी केलेल्या कामामुळे नरेंद्र मोदींना त्यांच्या सरकारचंही नाव झालं. जगभरात त्यांना प्रसिद्धी मिळते. पण आज त्याच सुप्रसिद्ध मंत्र्याच्या नावावर त्यांना भ्रष्टाचाराचे आरोप सहन करावे लागत आहेत. मोदींची जी छवी आहे की ना खाऊंगा ना खाने दूंगा, याला मोठ्या प्रमाणात मार बसतोय. विरोधी नेते आज चांगले मित्र असल्यामुळे गडकरींच्या बाबतीत E20वर प्रश्न विचारत नाही आहेत. पण राहुल गांधींसारखे नेते आपल्या पक्षाचा फायदा बघत लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीत हा मुद्दा उचलणार नाहीत याची कोण हमी देऊ शकतं. वरून गडकरींना E20बद्दल काही प्रश्न विचारले की त्यांच्याकडे एकाही प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नाही आहे. एकाने त्यांना विचारलं की E20 पेट्रोलची तपासणी तुम्ही केली आहे का? त्यांचं उत्तर होतं की जर्मनी देशात झाली आहे. आता पेट्रोल घातलं जातं आहे भारतात, त्या गाड्या चालतात भारताच्या रस्त्यांवर, मग तपासणी इथे व्हायला पाहिजे होती.
गडकरींनी भारतात एकही तपासणी E20 पेट्रोल आणण्याअगोदर केलेलीच नाही आहे. आणि याबद्दल प्रश्नांची उत्तरं जेव्हा गडकरींना देता येत नाही आहेत तेव्हा हे प्रश्न मोदींना, अमित शहांना कधी ना कधी विचारले जाणारच. आणि मोदी याचं काय उत्तर देतील हा सुद्धा प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर असणारच आहे. आणि मोदींचा इतिहास आपल्याला सांगतो की मोदी कितीही गंभीर आरोप सहन करू शकतात, पण भ्रष्टाचाराचे अजिबात नाही. यासोबतच नितीन गडकरींची तब्येतसुद्धा काही चांगली राहिलेली नाही आहे. पूर्वीप्रमाणे ते राज्यांमध्ये प्रचारासाठीही जात नाहीत. स्टार प्रचारकांची जी यादी निघते त्यात महाराष्ट्राचं नाव सोडलं तर इतर कुठल्याही राज्याच्या यादीत नितीन गडकरींचं नाव नसतं. कारण प्रचारासाठी फिरावं लागतं. तेवढी ताकद नितीन गडकरींमध्ये आज राहिली नाही आहे. आपल्या मंत्रालयातही नितीन गडकरींनी इतकं चांगलं काम केलं आहे, महामार्गाचं जाळं पसरवून टाकलं आहे की आता करण्यासाठी त्यांच्याकडे अजून काम नसावं. म्हणून ते पेट्रोलियम मंत्रालयामध्येही हस्तक्षेप घालत आहे. आणि हरदीप सिंग पुरी जे की खरे पेट्रोलियम मंत्री आहेत त्यांना कामामध्ये अनेक प्रकारे अडचणी निर्माण होत आहे. नितीन गडकरी पक्षाचे वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांना काही बोलताही येत नाही की तुम्ही माझ्या मंत्रालयात का येत आहे. आणि मोदींना त्यांच्या नावाची तक्रारही करता येत नाही. त्यामुळे पुरींची कोंडी होते. आणि जेव्हा असे E20 सारखे निर्णय होतात तेव्हा हरदीप सिंग पुरी यांना उत्तर मागितले जातात आणि त्यांच्याकडेही याबद्दल एकही प्रश्नाचं उत्तर नाही आहे. आणि या सर्व कारणांना पाहून असं वाटतंय की जे सूत्र आपल्याला सांगतायत की पुढच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरींचं नाव नसणार आहे, यात 80 ते 90% मला तरी सत्यता वाटते. याबद्दल अनेकांचे आपापले मतभेद असू शकतात. काहींना वाटू शकतं की संघ नितीन गडकरींना बाजूला होऊ देणार नाही. आणि जे लोक BJPला समर्थन करत नाहीत त्या लोकांचेही असे विचार आहेत की नितीन गडकरींनी देशासाठी खूप काम केलं आहे आणि या वयात त्यांना मंत्रिपदावरून काढणं पक्षासाठी किंवा देशासाठीच एकंदरीत चांगलं ठरणार नाही. पाहावं लागेल की पक्ष यावर अखेर काय निर्णय घेईल आणि नितीन गडकरी हे पूर्ण 5 वर्षासाठी मंत्रिपदावर विराजमान राहतात का नाही. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.